नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याच्या धार्मिक विधींसाठी मानकरी थोबडे यांच्या वाड्यातून साहित्य वाटप। उजनी जलवाहिनीला 3 ठिकाणी गळती, शहरातील नागरिकांना मिळणार कमी वेळ कमी दाबाने पाणी। नांदेडात खळबळ, कोंबड्यासह शेकडो मधमाशांचा मृत्यू। तेजस्वी सातपुते यांचे मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या घराला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू। सांगोला उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव यांचा राजीनामा। 25 जानेवारीपर्यंत 10वी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। राज्यात 12,538 जागांसाठी पोलीस भरती, 5,300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू। कृषी कायद्यांना स्थगिती द्या आणि समिती नेमा, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सरकारकडे प्रस्ताव। राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, बीड, लातूर, परभणी आणि नांदेडमध्ये कोंबड्या दगावण्याचं सत्र सुरूच। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक। विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित। येत्या 16 जानेवारीला राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण, राजेश टोपे। विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, आता ऑनलाईन पासाशिवाय देखील मिळणार भाविकांना दर्शन। राज्यातील सामाजिक प्रश्नांवर अधिवेशनात 1 दिवसाची विशेष चर्चा घ्या, नितीन राऊत। स्टीलच्या किमतीत गेल्या काही महिन्यात 55% वाढ, नितीन गडकरींचे मोदींना पत्र। ज्या पक्षात जन्म तिथेच अखेरचा श्वास, शिवसेनेत घरवापसीनंतर सुनील बागुल यांच्या भावना। महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, प्रशासन सतर्क, परभणीच्या मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू। कोरोनाच्या लसीकरणापूर्वी आज पंतप्रधान सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद। कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज, लस उपलब्ध होताच राज्यात लसीकरणाला सुरुवात, आरोग्यमंत्री। वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीचे समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। देशातील 7 राज्यांवर बर्ड फ्लूचे संकट। मराठा आरक्षण प्रश्नी आज दिल्लीत वकिलांची होणार बैठक। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।